कुस्तीच्या फडासह गुन्हेगारी क्षेत्रातील बादशाह सागर मोहोळकर मृत्यूच्या लढाईत हरला। शरीरात 4 गोळ्या आणि 13 दिवस मृत्यूशी झुंज अपयशी। पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या गँगने 13 दिवसांपूर्वी केलेल्या गोळीबारात जामखेड येथील कुख्यात गुंड पैलवान सागर मोहोळकर याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झालाय। अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूत्रांनी मोहोळकर याच्या मृत्यूच्या माहितीला दुजोरा दिलाय। सागर मोहोळकर याच्यावरील हल्ल्याच्या गुन्ह्यात आता वाढीव जीवे मारण्याचे कलम लागणार आहेत। सागर मोहोळकर याच्यावर बुधवार दिनांक 4 मार्च रोजी जामखेड शहरात हल्ला झाला होता। पुण्यातील निलेश घायवळ गँगने त्याच्यावर बेछूट गोळीबार केला होता। या गोळीबारात त्याच्या शरीरात 6 गोळ्या लागल्या होत्या। त्यातील 2 गोळ्या काढण्यात आल्या, परंतु 4 गोळ्या त्याच्या शरीरात तशाच होत्या। शस्त्रक्रिया करण्याकरिता शरीराची तशी स्थिती नव्हती, त्यामुळे त्या 4 गोळ्या मोहोळकर याच्या शरीरात तशाच होत्या। यातच त्याचा ब्लड प्रेशर कमी जास्त होत होता। त्यातूनच त्याला आज त्रास होऊ लागला आणि त्याच्या शरीराच्या हालचाली थांबल्या। सागर मोहोळकर याच्यावर अगदी जवळून गोळीबार करण्यात आला होता। त्याच्या तोंडात देखील गोळी मारण्यात आली होती। जखमी अवस्थेत सुरुवातीला जामखेड, त्यानंतर अहिल्यानगर आणि पुढे पुणे येथील ससून रुग्णालयात त्याला हलवण्यात आले होते। गेल्या 13 दिवसांपासून सागर मोहोळकर हा मृत्यूशी झुंज देत होता, त्यात तो आज हरला। सागर मोहोळकरवर हल्ला करणारे 2 जण दुचाकीवरून आले होते। पुढे हल्ल्यामागे निलेश घायवळ गँग असल्याचे पोलीस तपासात समोर आले। त्यानुसार पोलिसांनी 4 विरोधात गुन्हा नोंदवलाय। जामखेड येथील एकाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस आणि दुचाकी असा मुद्देमाल जप्त केलाय। उर्वरित 3 कोथरूडमधील असून ते फरार आहेत। सागर मोहोळकर याच्यावर घायवळ गँगने पूर्ववैमनस्यातून हल्ला केल्याचे समोर येत आहे। धाराशिव येथील भूम तालुक्यातील आंध्रुड गावच्या यात्रेत 11 एप्रिल 2025 मध्ये मोहोळकर याने घायवळ याच्या कानशिलात लगावली होती। त्यानंतर मोहोळकर चांगलाच चर्चेत आला। मोहोळकर याने पुढे यावरून घायवळ समोर माफीनामा सादर केला, पण मोहोळकर याने गुन्हेगारी क्षेत्रात प्रसिद्धी मिळवण्याकरिता हा प्रकार केल्याचं समोर येताच पाळत ठेवून घायवळ गँगने हा काटा काढल्याचं बोललं जातंय। स्थानिक गुन्हे शाखा पोलीस आणि जामखेड पोलीस हल्लेखोरांच्या तपासावर आहेत। मात्र या हल्ल्यानंतर मोहोळकर याच्या राक्षसी ताकदीच्या सुरस कथा चर्चेत होत्या। त्याच्या तोंडात गोळी लागली होती, त्याने ती हाताने काढण्याचा प्रयत्न केला होता। त्याच्या विरोधात 2 खुनाचे गुन्हे दाखल आहेत। पहिल्या खुनात तो तुरुंगात असताना तिथंही आणखी एक खून केला होता। मारामारी केल्याप्रकरणी देखील अनेक गुन्हे दाखल आहेत। नाशिक कारागृहातून तो महिनाभरापूर्वीच बाहेर आला होता, त्यातच त्याच्यावर हा हल्ला झाला आणि 13 दिवस मृत्यूशी झुंज अपयशी ठरली। ब्युरो रिपोर्ट, डिजिटल अहिल्यानगर।